नमस्कार, मी विशाल पवार. पवार्स प्राईम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. या अगोदर आपण GMC नांदेडचे जे पेपर झाले होते त्यामधला इंग्लिश सब्जेक्ट आपण डिस्कस करत आहोत, ऑल 25 क्वेश्चन्स. तर यामध्ये आज लॅबोरेटरी अटेंडन्सचा जो पेपर आहे 29 जुलै 2025ला झाला होता, इव्हनिंग शिफ्टचा, तो डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स. तर यामध्ये इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला बघायचा आहे. फर्स्ट ऑप्शन आहे ही विल व्हिजिटिंग हिज ग्रँडमदर नेक्स्ट वीकेंड. नेक्स्ट आहे सेकंड ऑप्शन, आय विल बी वेटिंग फॉर यू आउटसाइड द ऑफिस. थर्ड ऑप्शन, बाय नेक्स्ट इयर वी विल हॅव एक्सपांडेड आवर बिझनेस. फोर्थ ऑप्शन, दे विल हॅव फिनिश्ड द असाइनमेंट बाय देन. तर यामध्ये बघा ही विल व्हिजिटिंग येईल, ही विल व्हिजिटिंग आहे तिथं दिलेलं, तर यामध्ये व्हिजिटिंग येणार नाही, तर इथं काय येईल, फक्त व्हिजिट येईल. वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल विल नंतर, तर यामध्ये इनकरेक्ट आहे. सेकंड ऑप्शन, आय विल बी वेटिंग, विल बी नंतर काय येतं, वर्बचा ING फॉर्म येतो. बाय नेक्स्ट इयर वी विल हॅव एक्सपांडेड ED, वर्बचा थर्ड फॉर्म, हा पण करेक्ट आहे. इथं पण विल हॅव फिनिश्ड, वर्बचा थर्ड फॉर्म, हे पण काय आहे, करेक्ट आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन, जो की इनकरेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, यामध्ये आपल्याला आर्टिकल बघायचं आहे. आफ्टर डिकेड्स ऑफ ऑब्स्क्युरिटी डॅश manuscript stored in the climate control basement of the National Archive was finally authenticated as a lost work of the Enlightenment. तर manuscript म्हणजे काय, हस्तलिखित. हस्तलिखित जे डॉक्युमेंट्स आहे जे की गव्हर्मेंटचे असतात. नॅशनल अर्काईव्ह म्हणजे की जिथं हा वर्ड विचारलेला आहे एक्झाम्समध्ये. अर्काईव्ह म्हणजे गव्हर्मेंटचे जे ओल्ड डॉक्युमेंट्स असतात ते तिथं कंपाईल करून ठेवलेले असतात. तर या अगोदर काय येईल, द येईल, द मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट येणार नाही, अँड मॅन्युस्क्रिप्ट येणार नाही. ओके. नेक्स्ट, हु इज डॅश प्राईम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान. प्राईम मिनिस्टरसोबत आपण काय यूज करतो, द यूज करतो, द प्राईम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान. पर्टिक्युलर पाकिस्तानचा PM मेन्शन केलेला आहे, त्यामुळे आपण इथं काय, द यूज करतो, आणि ॲन यूज करणार नाही. नेक्स्ट, द हिस्ट्रियन पर्स्पेक्टिव्ह डिफर्स शार्पली डॅश दोज ऑफ हिज कंटेम्पररीज पर्टिक्युलरली रिगार्डिंग कॉलोनियल नॅरेटिव्स. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, पॉईंट ऑफ व्ह्यू, मत. डिफर्स म्हणजे डिफरंट, एकाच्या मत दुसऱ्यापासून डिफरंट असू शकतं, तर डिफरंट फ्रॉम येतं. ठीक आहे, डिफर्स फ्रॉम येईल. थर्ड ऑप्शन काय करेक्ट असेल. कंटेम्पररीज म्हणजे समकालीन, त्याच काळामधले लोक. नेक्स्ट, अफसल विल सिंगिंग ॲट द सेंट्रल मॉल धिस इव्हनिंग. विल आहे, सिंगिंग आहे, विल प्लस V1 पाहिजे, त्यामुळे ING येणार नाही. नेक्स्ट, द सिनेटर स्पोक डॅश अटेम्प्टिंग टू मास्क हिज ट्रू पोझिशन बिहाइंड लेयर्स ऑफ ॲम्बिग्युटी. सिनेटर म्हणजे काय, सांसद. सिनेट म्हणजे काय, संसद. कुठली, US मधली. जशी आपली पार्लिमेंट आहे सेम तशीच त्यांची काय, सिनेट आहे, जे की सिनेटर त्यांना लोक निवडून देतात. तर इथं एक वर्ड आहे ॲम्बिग्युटी. ॲम्बिग्युटी म्हणजे काय, पझलिंग, जो की क्लिअर नाही आहे. ठीक आहे, किंवा डाऊटफुल. डाऊटचे स्पेलिंग चेक करा, DOUBT आहे. अजून याचे काही सिनोनिम्स आहे, इनिग्मा,
अजून एक वर्ड आहे ड्युबियस. हे जे वर्ड्स आहे मी देतो आहे याचे सिनोनिम्स, हे एक्झाम्समध्ये विचारले जातात. ठीक आहे, एनिग्मा पण विचारलेला आहे, SSCमध्ये ड्युबियस पण विचारलेला आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन काय असेल, द सिनेटर स्पोक डिप्लोमॅटिकली. ठीक आहे, रूडली येणार नाही, इरेटिकली येणार नाही, बोस्टफुली येणार नाही. बोस्ट म्हणजे काय, बोस्टिंग करणे, बडून चढून सांगणे. तर डिप्लोमॅटिकली इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, यामध्ये आपल्याला पास्ट टेन्समध्ये जे सेंटेन्स आहे ते चूज करायचे आहे. आय हॅव ऑलरेडी फिनिश्ड माय वर्क. फर्स्ट सेंटेन्स, I will be speaking with her parents. Third sentence, I received this postcard by week ago. I received this postcard a week ago. Every Sunday he goes swimming. तर फर्स्ट ऑप्शनमध्ये पहा हॅव आलं, त्यामुळं हा कोणता टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सेकंडमध्ये विल बी स्पीकिंग, फ्युचर कंटिन्यूस टेन्स. आय रिसिव्ड वर्बचं सेकंड फॉर्म आहे, सिम्पल पास्ट टेन्स, तर हा पास्ट टेन्समध्ये येतो. एव्हरी संडे ही गोज, कोणता टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट. तर पास्टमध्ये कोणता आहे, फक्त आय रिसिव्ड. थर्ड सेंटेन्स आहे, तर ऑप्शन नंबर 2 ओनली स्टेटमेंट थर्ड इज करेक्ट. नेक्स्ट, आयडेंटिफाय ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स. फर्स्ट ऑप्शन, they are currently attending a conference. are currently attending करेक्ट आहे. my brother is working, हा पण प्रेझेंट कंटिन्यू, फर्स्ट पण प्रेझेंट कंटिन्यू, करेक्ट आहे. she do not like spicy food. do not येणार नाही, तर काय येईल, does not येईल. तर थर्ड पर्सन सिंग्युलर असलं त्यावेळेस काय आपण डज यूज करतो. डू केव्हा यूज करतो, डज केव्हा यूज करतो, आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये बघितलं आहे. द सायंटिस्ट कंडक्ट्स एक्सपेरिमेंट डेली. सायंटिस्ट कंडक्ट्स, येस दिलेला आहे, इथं थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्यामुळे येस करेक्ट आहे. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, improves the structure of the given sentence. The report is written in such a way that its findings are difficulty understood by the readers. इथे बघा, इट्स फाइंडिंग्स आर डिफिकल्टी अंडरस्टूड, याचा काही सेन्स बनत नाही. इथं काय पाहिजे, डिफिकल्ट टू अंडरस्टँड. टू नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज होतो. तर इथं काय डिफिकल्टी आहे, ऑप्शन नाही. द रिपोर्ट, सेकंड ऑप्शन बघा, द रिपोर्ट इज रिटन इन अ सच अ वे दॅट इट्स फाइंडिंग्स आर डिफिकल्ट टू अंडरस्टँड. सो सेकंड वन इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. एरर विचारले यामध्ये सुद्धा. अरुण अँड हिज क्लासमेट्स विल बी वर्क ऑन द प्रोजेक्ट अँड असाइनमेंट्स. विल बी वर्क ऑन, सो इथं काय येईल, विल बी वर्किंग ऑन असं असायला पाहिजे. त्यामुळे थर्ड ऑप्शन काय आहे, रॉंग आहे. विल बी नंतर वर्बचा ING फॉर्म येतं. नेक्स्ट, PQRS. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण फर्स्ट काय करतो, रीड करून घेतो, त्यानंतर पेअर बनवतो. पेअर बनत असेल तर अतिउत्तम, कारण आपण त्यानुसार ऑप्शन एलिमिनेशन करू शकतो. द कंट्री इन सर्च ऑफ सेफ्टी अँड इस्केलेटिंग वेव ऑफ COVID-19 कंपेलिंग मेनी टू स्केप इन्फेक्शन्स हॅज अनलिश्ड अ फ्रेश टाईड ऑफ टेरर इन द सिटी. तर यामध्ये बघा, ओ ओपनिंग आहे, इथं सेकंड ऑप्शनमध्ये आर ओपनिंग आहे, थर्ड याच्यात क्यू आहे, पी आहे. पूर्ण ऑप्शन डिफरंट आहे. आपल्याला ओपनिंग सेंटेन्स पण इथं समजला तर आपण हा PQRS सॉल्व करू शकतो. COVID-19च्या वेवविषयी बोललेला आहे पूर्ण जो पॅरा आहे PQRSमध्ये. तर इथं COVID-19 वेव कुठं फर्स्ट सेंटेन्समध्ये आपल्याला बघायला भेटतं आहे. त्यानंतर पी हा ओपनिंग आहे 100%. त्यानंतर बघा, इस्केप म्हणजे काय, सुटका होणे, सोडणे. ठीक आहे, इस्केप काय इथं का, इस्केप सिटी काय दिलेलं आहे, तर इस्केप काय इथं कंट्री दिलेला आहे. तर
क्यू आहे, क्यू नंतर ओ यायला पाहिजे. तर ज्या ऑप्शनमध्ये क्यू नंतर ओ आहे ते करेक्ट असेल. यामध्ये क्यू नंतर ओ नाही आहे, यामध्ये क्यू नंतर ओ नाही आहे, यामध्ये क्यू नंतर ओ नाही. फोर्थ ऑप्शनमध्ये क्यू नंतर ओ पण आहे आणि पीपासून स्टार्ट करतो. तर अशा प्रकारे आपण PQRS सॉल्व करू शकतो. नेक्स्ट, यामध्ये सुद्धा PQRS आहे. टू मच स्क्रीन टाईम कॅन अफेक्ट स्लीप अँड फोकस. Students should balance digital use with offline activities. Many teens spend hours on phones or tablets each day. This can lead to stress, poor posture, and eye problems. School should teach healthy digital habits early. यामध्ये एक इश्यू डिस्कस केलेला आहे स्क्रीन प्रॉब्लेमचा. तर फर्स्ट इथं प्रॉब्लेम डिस्कस केलेला आहे, त्यानंतर सोल्युशन आपण डिस्कस करणार. किंवा फर्स्ट सोल्युशन येणार की प्रॉब्लेम येणार, तर प्रॉब्लेम येईल त्यानंतर सोल्युशन येईल. तर हा करेक्ट सिक्वेन्स असेल. ठीक आहे, प्रॉब्लेमकडून सोल्युशनकडे जाणे. तर प्रॉब्लेम काय यामध्ये, मेनी टीन्स म्हणजे काय, लहान मुले, स्पेंड आवर्स ऑन फोन्स और टॅबलेट्स ईच डे, की लहान मुलं डेली खूप काही घंटे स्क्रीन्स, फोन्स आणि टॅबलेट्सवरती काय खर्च करतात. तर सी हा ओपनिंग असेल. तर फोर्थ ऑप्शनमध्ये ए ओपनिंग दिलेलं आहे, तर हे ऑप्शन इलिमिनेशन झालं. नेक्स्ट, यानंतर काय आहे, स्क्रीनविषयी दिलेलं. त्यानंतर इथं बघा फर्स्टमध्ये टू मच स्क्रीन टाईम कॅन अफेक्ट स्लीप अँड फोकस. तर फोन आणि टॅबलेट्सवरती टाईम स्पेंड केल्यानं काय होऊ शकतं, स्लीप डिस्टर्ब होऊ शकते, फोकस डिस्टर्ब होऊ शकतो. त्यामुळे सी नंतर काय येईल, ए येईल. तर फर्स्ट ऑप्शनमध्ये सी नंतर डी दिलेलं आहे, तर हे इनकरेक्ट असेल. त्यानंतर धिस कॅन लीड स्ट्रेस और पुअर पॉश्चर अँड आय प्रॉब्लेम्स. काय लीड करू शकतं, पुअर स्लीप आणि फोकस. त्यामुळे स्ट्रेस होऊ शकतो, पुअर पॉश्चर म्हणजे काय, बॉडी पॉश्चर, अँड आय प्रॉब्लेम्स होतील. तर CAD इज करेक्ट. सो CAD इज थर्ड ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर बीमध्ये बघा, स्टुडंट शूड बॅलन्स डिजिटल यूज विथ ऑफलाईन ॲक्टिव्हिटीज. त्यामुळे मुलांनी काय, ऑफलाईन ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स खेळले पाहिजे. तर यामध्ये बी. आणि लास्ट सोल्युशन दिलेलं आहे, स्कूल शूड टीच हेल्दी डिजिटल हॅबिट्स अर्ली. शाळेमध्ये ज्या डिजिटल हॅबिट्स आहे त्यांना कसं कंट्रोल करायचं त्याविषयी शिकवलं पाहिजे. तर ई इज फायनल सोल्युशन. सो CADBE इज करेक्ट ऑप्शन, थर्ड नंबर. नेक्स्ट, यामध्ये रेक्टिफाय करायचं एरर. आय डिड नॉट न्यू द आन्सर वेन द टीचर आस्क्ड मी. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. हा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्सची जे स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्हमध्ये काय येतं, सब्जेक्ट प्लस डिड नॉट नंतर काय येईल, वर्बचा फर्स्ट फॉर्म. इथे बघा, वर्बचा सेकंड फॉर्म येतो पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये, निगेटिव्ह करताना वर्बचा फर्स्ट फॉर्म येईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथं न्यू येणार नाही, तर काय येईल, नो येईल, KNOW. नो, न्यू अँड नोन. हा नोन, न्यू, नो फर्स्ट फॉर्म आहे, न्यू सेकंड आहे आणि नोन थर्ड फॉर्म आहे. तर थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेलं आहे यामध्ये. पर्सिस्टंट अँड डिलिजंट एफर्ट इन अकॉम्प्लिशिंग अ टास्क म्हणजे शेड्युलिटी. केअरलेसनेस येणार नाही, इंडोलेस येणार नाही, इंडिफरन्स येणार नाही, हे निगेटिव्ह वर्ड आहेत. तर डिलिजंट म्हणजे काय, हार्डवर्किंग, आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये बघितलं होतं. इंडोलेन्स म्हणजे काय, लेझीनेस किंवा इनर्शिया, लेथार्जी, हे जे काय आहे सिनोनिम्स आहे. इंडिफरन्स म्हणजे काय, लॅक ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे, डिफरन्स आणि इंडिफरन्स हा वेगवेगळे वर्ड्स आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, यामध्ये एरर बघायचा आहे. प्राऊड ऑफ इट्स अचिव्हमेंट्स इट फाइंड्स वेज टू डेमॉन्स्ट्रेट इट्स सुपरियरिटी ओव्हर अदर्स, परहॅप्स थ्रू कॉन्क्वेस्ट. तर कॉन्क्वेस्ट म्हणजे काय,
डिफीट, हार. ठीक आहे. तर प्राऊड ऑफ इट्स अचिव्हमेंट्स इट फाइंड्स, इट्स नंतर इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर, तर येस इथं करेक्ट आहे. वेज टू डेमॉन्स्ट्रेट इट्स ॲपॉस्ट्रॉफी इट्स आणि पोझिशन दाखवतं ते इट्स, यामध्ये डिफरन्स मी काल सांगितला होता मागच्या व्हिडिओमध्ये. तर हा सेंटेन्स काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट पंक्च्युएशन बघायचं यामध्ये. अपॉन अरायव्हिंग ॲट द स्टेशन शी रिअलाइज्ड शी हॅड फॉरगॉटन हर ब्रीफकेस. अपॉन अरायव्हिंग ॲट स्टेशन इथं कॉमा करेक्ट आहे. शी रिअलाइज्ड इथं इनकरेक्ट आहे, इथं कॉमा नाही पाहिजे. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन बघा, अपॉन अरायव्हिंग ॲट द स्टेशन इथं सेमीकॉलन इनकरेक्ट. सेकंड ऑप्शन अपॉन अरायव्हिंग ॲट द स्टेशन शी रिअलाइज शी हॅड फॉरगॉटन, हे पण चुकीचं आहे. अपॉन अरायव्हिंग ॲट द स्टेशन हे पण चुकीचं आहे. अपॉन अरायव्हिंग ॲट द स्टेशन कॉमा शी रिअलाइज्ड शी हॅड फॉरगॉटन हर ब्रीफकेस. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट एरर बघायचा आहे. रिया बॉट पेंट, ब्रशेस, अ स्केच पॅड, पेन्सिल्स अँड इरेझर्स बट फॉरगॉट टू ब्रिंग हर कॅनव्हास. बॉट, बाय, बॉट, बाय म्हणजे काय, खरेदी करणे. वर्बचं फर्स्ट फॉर्म, सेकंड अँड थर्ड. तर यामध्ये लिस्ट दिलेली आहे. ब्रशेस नंतर कॉमा आहे, स्केच पॅड नंतर कॉमा आहे, पेन्सिल नंतर कॉमा नाही आहे. तर कॉमा आफ्टर पेन्सिल इज मिसिंग. ठीक आहे, पेन्सिल नंतर कॉमा पाहिजे. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट यामध्ये वन वर्ड दिलेला आहे. टू ब्रिंग ऑर रिकॉल अ फिलिंग, मेमरी ऑर इमेज टू द माइंड मीन्स युवोक. युवोक म्हणजे काय, टू ब्रिंग ऑर रिकॉल अ फिलिंग, मेमोरी ऑर इमेज टू द माइंड. इव्हेड आणि इग्नोर हे सिनोनिम्स आहे. इग्नोर करणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे अवॉइड करणे. इव्हेड आणि इग्नोर अवॉइड करणे. सप्रेस करणे म्हणजे काय, स्टॉप करणे फोर्सफुली. क्रश करणे म्हणजे सप्रेस. तर फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट ॲसिड टेस्ट, इडीम आहे, याचा आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा. अ मेथड यूज टू डिसीव समवन. डिसीव म्हणजे काय, धोका देणे, एखाद्याला फसवणे, डिसीव करणे. डिसीवची स्पेलिंग पण विचारलेलं आहे खूपदा, तर ह्याचं मिनिंग येणार नाही. अ सिच्युएशन दॅट कॉजेस समवन ग्रेट इम्बॅरेसमेंट, हे पण येणार नाही. इम्बॅरेसमेंट, इम्बॅरेस होणे, कॉमन वर्ड आहे. अन एक्सपिरियन्स दॅट प्रूव्स हाऊ स्किलफुल समवन इज, करेक्ट ऑप्शन. अन एक्सपिरियन्स दॅट प्रूव्स हाऊ स्किलफुल समवन इज. एखाद्याचं कॅलिबर चेक करण्यासाठी जी टेस्ट असते त्याला ॲसिड टेस्ट म्हणतो आपण. ठीक आहे. अ टेस्ट डिझाईन टू मेजर इमोशनल इंटेलिजन्स, रॉंग. थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट इन्युर म्हणजे काय, हार्डन, हार्डन, टफ. तर याचं अपोजिट वर्ड येईल सॉपन. ठीक आहे, सॉपन. ओके. तो स्टॅग्नेट, सेकंड जो ऑप्शन आहे स्टॅग्नेट म्हणजे काय, स्टक होणे. ठीक आहे, किंवा इनॅक्टिव्ह होणे किंवा अनचेंज, एखादी प्रोग्रेस होत नाही आहे, स्टक होणे जी सिच्युएशन असते त्याला आपण स्टॅग्नेट म्हणतो. ठीक आहे. इल्युमिनेट म्हणजे कॉमन वर्ड आहे, लाईट अप, प्रकाशित करणे किंवा ब्राईटन, हे याचे काय आहे, सिनोनिम्स आहे. फॅब्रिकेशन शॉप असते, फॅब्रिकेट म्हणजे एखादी गोष्ट दुरुस्त करणे. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट यामध्ये स्पेलिंग एरर शोधायचा आहे आपल्याला. 4 स्टेटमेंट दिलेले आहे. फर्स्ट बघू आपण. धिस डेफिनेशन अपियर्स टू इन्क्लूड ऑल द मेनी टाईप्स ऑफ नॉबिलिटी दॅट हॅव एक्झिस्टेड थ्रू आउट द हिस्ट्री. ऑलमोस्ट सर्व जे 4 ऑप्शन्स आहेत ते सेम दिलेले आहे. यामध्ये फक्त स्पेलिंग मिस्टेक दिलेले आहे. तर डेफिनेशनची स्पेलिंग बघा. डेफिनेशनची स्पेलिंग DEFINITION. ठीक आहे, डेफिनेशन. तर इन द डेफिनेशन
यामध्ये करेक्ट आहे. त्याच्यानंतर अपियर्स, इथं बघा अपियर अपियर अपियर, ही करेक्ट आहे पण ही रॉंग आहे. आणि डेफिनेशनमध्ये येणे येणार नाही, फोर्थमध्ये पण येणार नाही. तर फर्स्ट ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. अपियरची स्पेलिंग काय आहे, APPAR, आणि डेफिनेशनची स्पेलिंगसुद्धा DEFINITION. सो 2 स्पेलिंग यामध्ये दिल्या होत्या. नेक्स्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज द फ्रेज फोर वॉन्ड इज फोर आर्म मीन? हा जो इडियम आहे, फ्रेज आहे, याचा मिनिंग आपल्याला सांगायचं आहे. याचा मिनिंग असं, वॉर्न म्हणजे काय, वॉर्निंग देणे आपण म्हणतो. ठीक आहे. तर बीइंग वॉर्न इन ॲडव्हान्स गिव्ज यू अ बेटर चान्स टू प्रिपेअर. एखादी घटना, वाईट घटना घडण्याच्या अगोदर आपल्याला त्याच्याविषयी आयडिया असला तर आपण त्यासाठी काय असतो, प्रिपेअर होऊ शकतो. तर याचा मिनिंग असा आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द फ्रेज यू कांट स्क्वीज ब्लड फ्रॉम अ स्टोन. स्क्वीज म्हणजे काय, पिळणे, काढणे. यू कांट स्क्वीज ब्लड फ्रॉम स्टोन. स्टोन म्हणजे दगड. तर दगडापासून आपण ब्लड काढू शकतो का, नाही, इट्स इम्पॉसिबल. ठीक आहे, हे काय आहे, इम्पॉसिबल आहे. तर फोर्थ ऑप्शन बघा, इट इज इम्पॉसिबल टू एक्स्ट्रॅक्ट समथिंग फ्रॉम समवन हू डज नॉट हॅव इट. जे एखाद्याकडं नाहीच आहे ते, आपण त्यापासून ते एक्स्ट्रॅक्ट करू शकत नाही. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, काढणे. तर फर्स्ट ऑप्शन आहे, क्रिएटिव्ह सोल्युशन्स कॅन सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम इफेक्टिव्हली. याचा मिनिंग हा नाही आहे. हार्डवर्क विल इव्हेंच्युअली प्रोड्यूस अनएक्सपेक्टेड रिवॉर्ड्स, हा पण नाही आहे. पर्सिस्टन्स कॅन टर्न इवन द मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन इन युअर फेवर, हा पण याचा मिनिंग नाही आहे. ठीक आहे. इट इज इम्पॉसिबल टू एक्स्ट्रॅक्ट समथिंग फ्रॉम समवन हू डज नॉट हॅव इट, हा त्याचा मिनिंग आहे. यू कांट स्क्वीज ब्लड फ्रॉम अ स्टोन, याचा. नेक्स्ट, अर्काईन. अर्काईन म्हणजे काय, जे खोडकर मुलं असताना त्यांना आपण, त्यांच्यासाठी हा वर्ड आहे अर्काईन. याला आपण मिसचिवस चाइल्ड म्हणतो. ठीक आहे. तर याचा मिनिंग आहे मिसचीफ. क्लोजेट विचारलं ना, सिनोनिम, सायनो काय याचा, मिसचीफ आहे. ट्रँक्विलिटी म्हणजे शांतता, हा याचा मिनिंग येणार नाही. ग्लेशियर म्हणजे काय, हिम नदी, हा पण याचा मिनिंग येणार नाही. मोन्युमेंट म्हणजे स्मारक, तर हा याचा नाही आहे मिनिंग. तर अर्काईनचा काय, क्लोजेट, सिनोनिम्स, मिसचीफ. तर अशा प्रकारे आपण ही शिफ्ट डिस्कस केलेली आहे. तर जे रिमेनिंग शिफ्ट्स आहे ते आपण लवकर डिस्कस करू. जसं की तुम्हाला माहिती आहे, GMC मुंबईची ॲड आलेली आहे आणि GMC छत्रपती संभाजीनगरची जी एक्झाम्स आहे, जस्ट ती आता होणार आहे. तर मी सजेस्ट करेल की जेवढे पण पेपर आपण आतापर्यंत डिस्कस केलेले आहे ते तुम्ही 100% करून जायला पाहिजे. आणि जे लास्ट रिव्हिजन तुमचं असेल, लास्ट रिव्हिजन त्या व्हिडिओच्या बेसिसवर असायला पाहिजे. त्यामध्ये जे मोस्ट इम्पॉर्टंट जे टॉपिक आहे ते तुम्हाला ते ॲनालिसिस बघून समजून जाईल. फॉर एक्झाम्पल, आर्टिकल्सवरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत खूप. त्यानंतर टेन्सेसवरती, टेन्स तुमचं चांगलं पाहिजे. इडियम फ्रेजेस विचारलेले आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेलं आहे. रॉंग स्पेल्ड वर्ड विचारलेलं आहे. पंच्युएशन, करेक्ट पंच्युएशन कुठे यूज करायचं ते तुम्हाला माहीत पाहिजे. तर ह्या टॉपिकवरती मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स विचारलेले आहे. तर अशा प्रकारे आपण येणाऱ्या ज्या बाकी रिमेनिंग ज्या शिफ्ट्स आहे किंवा TCHच्या ज्या पूर्ण इंग्लिशच्या शिफ्ट्स, आपण जे पण एक्झाम्स कंडक्ट झाल्या होत्या ते आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहोत. आशा करतो की तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल. तर या व्हिडिओजची PDF साठी तुम्ही पॉवर्स प्राईम अकॅडमी टेलिग्राम जॉईन करू शकता. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.